शेतकऱ्यांसाठी या क्षणाच्या सर्वात मोठ्या 3 बातम्या। पहिली बातमी, हिंगोली बाजार समितीत 375 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली असून प्रति क्विंटल 4344 दराने सोयाबीनला भाव मिळालाय। बहुतांश बाजार समित्यांमध्ये मिळणारा प्रति क्विंटल दर हा हमी भावापेक्षा कमी असल्याचं दिसून आहे। सोयाबीनला हमी भाव 4600 रुपये प्रति क्विंटल आहे। सोयाबीन बाजार थंडावल्याने शेतकऱ्यांची निराशा वाढली आहे। दुसरी मोठी बातमी, राज्यातील शेतकरी सातत्यानं विविध संकटाचा सामना करत असतात। कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येत असतात। त्यातच पिकांचे पडते भाव, कर्ज यामुळे शेतकरी हैराण झाला असून शेतकऱ्यांना गांजा लागवडीची परवानगी द्यावी अशी मागणीच आता शेतकरी बांधव करत आहेत। तिसरी मोठी बातमी, यवतमाळ जिल्ह्यात मागील 3 महिन्यांमध्ये 93 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे। तर ऑगस्ट 2023 मध्ये 40 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झाले। शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे, पण सध्या जास्त प्रमाणात आत्महत्या वाढल्या असून राज्य सरकारला या गोष्टींकडे तातडीनं लक्ष दिलं पाहिजे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली। शेतकऱ्यांसाठी या होत्या 3 सर्वात मोठ्या बातम्या।